आदर्श कुटुंब प्रमुखाने एक पत्र दिलं. ते पत्र मी स्वतः आणि माझ्या सोबत कन्नड येथील ठेवीदार, त्यामध्ये नितीन पाटील, सुरेश सोळंके, लाने सर आणि एडीएम साहेबांना आम्हाला बघितल्या सांगितलं की मी आदर्शचं काम करत नाही. अरे वा, काय केलं आदर्शच्या लोकांना? काय तुमचा काय केळीचा भाग कापला? आमच्या हक्काचं मागतोय आम्ही, तुम्हाला काही भीक मागत नाहीये. आमच्या ठेवी अडकले, आम्ही गोरगरीब लोक ठेवीदार काही करायला तुमच्या समोर कधी तयार आहेत. आज 13 उपोषण करते बसले. माननीय अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला मी सांगू इच्छितो, आज ते उपोषण आम्हाला उपोषणाला बसले. जर याची दखल तुम्ही आज घेतली नाही, उद्या याची संख्या वाढेल. उद्या दखल घेतली नाही तर परवा सुद्धा याची संख्या वाढेल, हे तुम्ही लक्षात घ्यावं. आज पाठिंबा देण्यासाठी जेवढे ठेवीदार आहेत, उद्या याच्यापेक्षा जास्त ठेवीदार सुद्धा आलेल्या सर्व ठेवीदारांचे आणि इथे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातून जे ठेवीदार आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. त्याचबरोबर एक कोण अरे एक कोण 13 कोण 13 कोण म्हणजे 13 आम्ही उपोषण करते साहेब. एक कोण 13 कोण आणि 7 कोणाची 1 13 असे मिळून देऊ आपण आता, बरोबर आहे? हा, 1 13 7. आता एक म्हणजे ह्यांचा 7 होता पहिल्यापासून, त्याच्यात काही शंका नाही. असो, आपण येथे कशासाठी आलेलो आहोत? भीक मागण्यासाठी आलेलो नाही. आपल्यामध्ये इम्तियाज जलील साहेबांनी नेतृत्व तयार करून दिलं. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची हिम्मत आहे आणि प्रत्येक जण आपला हक्क मागू शकतो. एवढं इम्तियाज जलील साहेबांनी आपल्या ठेवीदारांसाठी करून ठेवलेला आहे. आता ठेवीदार सोबत बसणार होतो सकाळी 9 वाजेपासून, पण काल तब्येत बरोबर नाही होते. खूप सारे वॉमिटिंग्स होत होते, तर मला जमलं नाही. पण सर्वप्रथम मी माझ्या टीमच्या सर्व सदस्यांना, विशेषकर असरार भाईंना, अमर भाईंना आणि कृती समितीचे सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो की खूप रात्री उशिरापर्यंत हे स्टेज लावण्याचं काम सुरू होतं. रात्री 2-2:30 वाजता मला मेसेज आला होता की इथे गाद्या पाहिजे बसण्यासाठी, खूप म्हातारे लोक आहे. बोलण्याचा अर्थ हे आहे की जे लोक करणारे आहे, जे कृती समिती असू द्या किंवा माझ्या टीमचे सदस्य असू द्या, त्यांचा काहीही स्वतःचा स्वार्थ नाही आहे याच्यामध्ये. ते एक माणुसकीच्या दृष्टीने हे सगळं करत आहे. मागच्या 1.5 वर्षापासून जे लढाई आपण सुरू केली होती ते इथपर्यंत आलेली आहे. हे जेव्हा मी असरार भाईने मला हे पोस्टर पाठवले होते, 48 आपल्यापैकी जे लोक होते जे आज आपल्यामध्ये नाही आहे, तेही कुणाचा वडील असेल, कुणाचा नवरा असेल, बायको असेल, कुणाचा मुलगा असेल, मित्र असेल. आपण बघितलं असेल की काल पूर्ण दिवस टेलिव्हिजनवर एकच बातम्या चालू होती. एका फिल्म ऍक्टर सैफ अली खानला काही इंजुरीज आली होती, तर दिवसभर
राष्ट्रीय मीडिया असू द्या, नॅशनल मीडिया किंवा आपले मराठी चॅनल्स असू द्या, सगळ्यांची हेडलाईन्स एकच होती की सैफ अली खान गंभीर जखमी झाला. तो गंभीर झाला तर नॅशनल न्यूज होतंय आणि आमचे इतके सारे लोक मेले, त्याची दखल घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे. यांच्या बाबतीत बोलण्यासाठी कोणी तयार नाही आहे. यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणी नाही आहे. काय अडचणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल. अनेक लोकांना मी ओळखतो. माझ्याकडे यायचं, साहेब मुलींचं लग्न करायचं आहे, हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, मला घर बांधण्यासाठी पैसे जमा केले होते, इकट्ठा केले होते. कोण यांचे माली आहे? आम्ही काय फक्त आकडे वाढवण्यासाठी हे सगळं केलेले आहे. मला माहित आहे जेव्हा हे आंदोलन सुरू केलं होतं, पहिला आकडा जे आला होता 14 लोक मेलेले आहे. 14चा 20, 20च्या 25, 25च्या 50 पर्यंत पण आलेले आहे. कोण आहे जबाबदार? कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर हे मृत्यू जे आहे हे नॅचरल डेथ नाही आहे. असंच ते मेले, हे नॅचरल डेथ नाही आहे. न्याय असला असतं तर या औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असू द्या, पोलीस कमिशनर असू द्या, DDR असू द्या, त्यांच्यावर हत्याचा गुन्हा नोंदवायला पाहिजे होता. या सगळ्यांच्या मृत्यूसाठी हत्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवायला पाहिजे होता. सैफ अली खान आणि याच्यामध्ये फरक इतकाच आहे, तो खूप मोठा माणूस आहे, हे सगळे गरीब लोक आहे. पण हे सगळ्यांनी आपल्या आयुष्याची कष्टाची कमाई इकट्ठा करून त्यांचा पाप एकच होता की सरकारने ज्याला लायसन्स दिले होतं की हे तू चाल पतसंस्था, त्याच्यामध्ये पैसे जमा केले आणि पळून गेला. ते आज इतके महिने उलटून सुद्धा ठीक आहे, काही लोकांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. 10,000, 15,000, 20,000 पर्यंत पैसे, 25,000 पर्यंत. आज अगर या कलेक्टर साहेबांनी, पोलीस कमिशनर साहेबांनी, DDRनी, काळे साहेबांनी, संभाजी काकडे साहेब, संभाजी पवार, हे सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनावर घेतलं असते तर जे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी लिलावासाठी आणण्यात आलेली आहे ते विकून ते पैसे तुम्हाला मिळाले असते. पण आपल्याला माहित आहे, एक आंदोलन आपण जेव्हा केलं होतं माझ्या ऑफिसमध्ये, हे प्रॉपर्टी विकायची नाही. पोलिसांचा आदेश असून सुद्धा इथे बसलेले एक अधिकारी ते प्रॉपर्टी एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या माणसाला विकून टाकतात. आम्हाला आश्वासन देण्यात येतं की आम्ही कारवाई करू, आम्ही चौकशी करू. आज वेळ आलेली आहे त्यांना विचारण्यासाठी की तुमच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालेलं आहे, काय कारवाई केलेली आहे. तुम्ही हे समजत असेल की हे सगळं गोरगरीब लोक आहे, किती चक्रा मारणार, किती लढाव करणार. मी पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहे, आज पुन्हा एकदा बोलतो, जोपर्यंत एक एक माणसाचा एक एक रुपया परत मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरूच राहणार आहे. दररोज आम्हाला कुठे ना कुठे मुंबईमध्ये एक मोठा फ्रॉड झाला, हजारो कोटी रुपये घेऊन पळाला. बीड मध्ये काय आहे, लातूर मध्ये काय आहे, अहमदनगर मध्ये काय चाललेलं आहे, त्यांचे पैसे मिळाले नाही. पण कमीत कमी आजची सुरुवात झालेली आहे आणि प्रामाणिकपणे या लोकांनी काम केले असते ते आज आपल्याला हे वेळ आली नसती की आपण इथे बसून पैसे, आमचे हक्काचे पैसे, कष्टाचे पैसे, आणि आम्ही आमरण उपोषण करत आहे.
याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे? आमच्या हक्काचे काही भीक मागत नाही आम्ही काय त्यांच्याकडून काही फेवर मागत नाही. आमचे कष्टाचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे. आणि फुकटाचे पैसे कसे वाटत आहे सरकार, कोणत्याही सरकार असू द्या, खऱ्या अर्थाने पहिले जे लोकांचे कष्टाचे पैसे होते ते परत करायला पाहिजे होते. नंतर तुम्हाला फुकटात कुणाला काय द्यायचे आहे हे तुम्ही ठरवा. पण यांचे पैसे ठेवायचे आणि दुसऱ्यांना फुकटात वाटायचे, हे कसली पॉलिसी, हे कसले नियम? फक्त हे गरीब आहे, किती फाईट करणार, काय करणार? आपण किती मोठे आंदोलन केले. जसा गजा भाऊने सांगितलं, किती केसेस आमच्यावर करण्यात आले. त्यांना असं वाटलं एक केस झाला तर हे दुसऱ्या केस साठी ते आंदोलन करणार नाही. आम्ही केलं, 1 झाला, 2 झाले, 3 झाले. आता जेव्हा आम्ही आमरण उपोषणसाठी बसतो तर तुम्हाला कळतं की आपल्याला आज मीटिंग घ्यायची आहे का? तुमची जबाबदारी नाही आहे का? तुम्हाला माहित नाही आहे का हे सगळं करायला पाहिजे? कशाला तुम्हाला आमच्यावर हे वेळ आणायची आहे की नाही? तुम्ही बसा, मग आम्ही तुमच्या मुद्द्याच्या बाबतीत चर्चा करू. किती पत्र आम्ही पाठवलेले आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की फक्त आणि फक्त आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यामुळे आज महाराष्ट्र सरकार पूर्ण कायदा बदलत आहे की जे ठेवीदारांचे पैसे बुडत आहे ते पैसे कसे लवकरात लवकर मिळता येतील त्याच्या बाबतीत कायदा ते बदलू लागलेले आहे. आजच माझ्या हाती एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारने जे काढलेलं आहे, 12 डिसेंबरचा आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम विहित काल मर्यादेत कराव्याच्या कारवाईबाबत टाइम बाउंड पत्र आला तर 1 महिन्यामध्ये हे करायचं. नोटिफिकेशन आलं तर 1 महिन्यामध्ये हे काय काय करायचं आहे. महाराष्ट्र सरकारने जेव्हा हे निर्णय घेतला ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा फक्त आदर्शला नाही होणार, त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असे गोरगरीब लोकांचे कष्टाचे पैसे बुडालेले आहे त्यांना सगळ्यांना याचा फायदा मिळणार आहे. किती महिने झाले प्रॉपर्टी आहे, नोटिफिकेशन काढायचं, मग आदरणीय कलेक्टर साहेब एक पत्र पाठवते आपले कन्नडचे एसडीएम ला. एसडीएम साहेब पुन्हा कलेक्टर साहेबांना पत्र पाठवते आणि सांगते की माझ्याकडे खूप काम आहे, मी हे काम करू शकत नाही. मग आम्ही त्यांच्या मागे लागतो तर कलेक्टर साहेब पुन्हा एक पत्र पाठवतो, करा बाबा हे काम करा. किती महिने चालणार हे तुमचा पत्र व्यवहाराचा खेळ? काम करत नसेल तर त्या खुर्चीवरून त्याला लात मारून खाली काढा. कलेक्टरचा आदेश नाही. आणि कलेक्टर साहेब तुमच्यामध्ये इतकी ताकद नाही आहे का? तुमच्यामध्ये कायद्याप्रमाणे त्याच्यावर ऍक्शन घेण्याची ताकद नाही आहे का की आम्हाला हे सांगण्याची वेळ येतं? आता सरकारने हे नियम केलेला आहे. याच परिपत्रकामध्ये सरकारने सांगितलेलं आहे जे अधिकारी काम करण्यात चुकवत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा. या परिपत्रकामध्ये आलेलं आहे. आणलं सगळं. बहुतेक त्यांनी वाचलं नसेल
तर त्यांना दाखवण्यासाठी एक प्रत आणलेली आहे. 12 तारखेचा आहे. 2 डिसेंबरला एक परिपत्रक आलं होतं, त्याच्यामध्ये सगळं हे होतं, डिटेल्स होतं. त्याच्यानंतर 12 डिसेंबरला हे परिपत्रक आलेलं आहे. आता परिपत्रक म्हणजे सरकारचा आदेश असतं आणि त्याचं पालन करणं सगळं जिल्हाधिकाऱ्यांचा जबाबदारी असते. आता परिपत्रक तर आलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी काय काम केलेलं आहे, काय प्रोग्रेस झालेला आहे. आता जसं आमची बहीणनी सांगितलं की आज तुम्ही मीटिंग घेत आहे, त्याचा निकाल काय असणार, तुम्ही किती दिवस और देणार. आज आपण एकट्ठा इथे झालेलो आहोत, तर त्यांना स्पष्टपणे विचारायचं आहे, आता दिवस सांगा. महिने महिने गेले, वर्ष गेला, काही गेला, आता दिवस सांगा. या दिवसाला या आणि तुमचे पैसे घेऊन जा. खूप झालं. नहीं तर एक हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. और गज्जू भाई जैसे अगर लोग हैं तो उंगली भी टेढ़ी करने की जरूरत नहीं रहती है, घी का डब्बा ही फोड़ देते हैं. मुझे ये बताया गया है कि अभी 3 बजे अधिकारियों के साथ ये बैठक करने वाले हैं. हमें इनसे क्या क्या सवाल करना है. मुझे खुद इस बात का बड़ा अफसोस है कि आपको अपना पैसा वापस लेने के लिए यहां पर खाली पेट बैठना पड़ रहा है. आपकी तकलीफ क्या है, आपका दर्द क्या है, आपकी परेशानी क्या है, ये मैं अच्छी तरीके से समझ सकता हूं. लेकिन मैं आपको इतना भी यकीन दिलाना चाहता हूं, जितना रास्ता हमने तय करके आए हैं, महाराष्ट्र की कोई पद संस्था इतने आगे तक नहीं जा पाई. ठीक है, शुरुआत हुई है 25,000 तक, कल 50,000 की होगी, लाख की होगी, 2 लाख की होगी. मैं यहां पर हमारी बहनों के सर्टिफिकेट देख रहा था, कितने मेहनतों से ये पैसा इकट्ठा किया गया होगा. आप खुद सोचिए कि जब ये पैसा अचानक इनके हाथ से निकल गया होगा तो क्या इनकी हालत रही होगी. किसी ने कहा है कि ये जितने भी लोग आए हैं इसमें ठेवीदार नहीं है, तो मीडिया वालों से अपील करूंगा, ये सब ठेवीदार है मेरे भाई साहब. से मैं अकेला हूं जो ठेवीदार नहीं हूं, वरना ये बाकी के पूरे ठेवीदार हैं जिन्हें अपना हक मांगने के लिए वो आए हैं. जरा इधर मेरे भाइयों की तरफ भी घुमाइए, ये भी आपको दिखा रहे हैं, ये भी आपको दिखा रहे हैं कि ये सब अपने हक का पैसा लेने के लिए आ रहे हैं. हम उम्मीद करते हैं कि कलेक्टर साहब की मीटिंग अगर हो जाए, उसके बाद उनका क्या फैसला है वो क्या हमें बताते हैं. और अगर उनका आश्वासन आधा अधूरा रहा तो हमारा आंदोलन बहुत मजबूत चलेगा. अब कच्चा पक्का कुछ चलेगा नहीं. जो भी है ठोस, जो भी है पूरा पक्का आश्वासन मिले. वरना अगर तुम ये समझ रहे हैं कि ये गरीब लोग हैं, ये कुछ कर नहीं सकते हैं, तो उन्हें याद दिला दूं कि डिविजनल कमिश्नर का ऑफिस के गेट को तोड़कर जाने की ताकत रखने वाले ये लोग हैं सभी. वो गेट को छलांग लगाकर पुलिस की
पुलिस की लाठियां लाठी खाने के लिए तैयार है। आंसू गैस छोड़े गए थे, इसके लिए तैयार है। जब वैसे ही अगर तस्वीरें ऐसी बढ़ती जा रही है तो खामोशी से मरने में कोई मतलब नहीं है। लड़ेंगे, पूरी ताकत के साथ भिड़ेंगे। बस आप लोग अपनी हिम्मत मत हारिए। आप लोगों की ये लड़ाई मैं अगर लेकर गया हूं तो सिर्फ इस वजह से कि हमने जब भी आवाज लगाई, आप लोगों ने अपना काम, अपना धंधा, अपनी दुकान, अपनी नौकरी सब कुछ छोड़कर आप लोग आए, क्योंकि आपको भी ये मालूम है कि अगर ये लड़ाई कहीं आधे रास्ते में खत्म हो गई तो हमने पिछले 1.5 साल से जो मेहनतें की हैं, जो लड़ाई हमने की है, वो कहीं ना कहीं आगे जाकर उसका कोई रास्ता नजर नहीं आएगा। इसीलिए बस ये समझ लीजिएगा कि हम उस मुकाम के ऊपर आ गए हैं जहां पर प्रॉपर्टी सामने खड़ी हुई है, खरीदने वाले भी उसके लिए तैयार है। सिर्फ ये है कि इनका नोटिफिकेशन निकले। कई ऐसी प्रॉपर्टीज है जिसको मैंने खुद ने अपने पेज के ऊपर डालकर मेरे जान पहचान के लोगों को कहा कि भैया पैसा होगा तो ले ले यार। वो बेचने के काम में भी हम इनकी मदद कर रहे हैं। तो एक मर्तबा ये ऑक्शन का जैसे ही डिसीजन हो जाता है, फौरन ये पैसा आना शुरू होगा और वो पैसा आ जाएगा, सबको मिल जाएगा। हम और आप सिर्फ यही हाथ जोड़कर अल्लाह से, भगवान से यही दुआ करें कि ये जो 48 है, 48 के आगे एक और किसी की तस्वीर नहीं लगनी चाहिए। इसके सामने एक और किसी की तस्वीर नहीं लगनी चाहिए। आपको हो सकता है आपके गांव के अंदर राजनीति से ताल्लुक रखने वाले लोग कहेंगे कि पैसा नहीं मिलेगा करके, आपको ये मायूस करने की बात करेंगे, आपको ये कमजोर करने की बात करेंगे कि ये पैसा कैसे मिलेगा। उनको ये कह देना कि जब तक हम साथ में हाथ में हाथ डालकर खड़े हैं, एक एक रुपया हम वापस इनके हलक में से खींच के निकालेंगे, इनके जेबों में से खींच के निकालेंगे और एक एक पैसा हम वापस आप लोगों को दिलाएंगे। बस उम्मीद करते हैं 9 वाजेपासून प्रारंभ केलेला आहे, चालू केलेला आहे। आपल्याला काही प्रशासकांनी, माननीय आयुक्त साहेब, सिटी साहेब, पवार साहेबांचे शिष्टमंडळ येऊन भेटून गेलं। त्यानंतर शिवसेने नेते बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन करून गेले आणि जाहीर आपल्याला पाठिंबा जाहीर करून गेले, ते पण येणार आहेत। आता रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।